नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना? तर मग चला सुरुवात करूया आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आज आम्हाला रानात यायला खूप वेळ झाला होता, कारण मुलं कॉलेजला गेली होती आणि प्रज्वलनं गाडी नेलेली. मग आमच्याकडे गाडी एकच असल्यामुळं ज्यावेळेस प्रज्वल गाडी घेऊन जातो त्यावेळेस आम्हाला मग म्हणजे असं कुठं जाता येत नाही गाडी नसल्यामुळं. आणि रानात वगैरे जायचं म्हटलं ना गाडी पाहिजेच. तर मग प्रज्वल कॉलेजवरून आल्यानंतर मग आम्ही रानात गेलो. तोपर्यंत इकडं बऱ्यापैकी ऊस तोडून झालेला, अजून तोड सुरूच होती. आणि काय झालं होतं, गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं, तर ती छोटी छोटी तुकडी होती ऊसाची. तर ते 2-3 तुकडी 2 दिवसात तोडली गेली. आणि नंतर हे मोठं तुकडं होतं ऊसाचं, मग हे लास्ट ठेवलं होतं. मग आज याची तोड सुरू आहे. तर इकडं ट्रॅक्टर भरायला चाललेलं आहे आमच्या, बघू शकता. पाठीमागे ऊस तोडायचं सुरू आहे. जाता इकडं ऊस तोडून झाला होता, मग आता ट्रॅक्टर भरायला चालला होता. तर अशा प्रकारे ऊसतोडीतल्या बायका ऊसाच्या मोळ्या डोक्यावर वाहत होत्या. ऊसतोडी कामगारांचं जीवन हे अतिशय कष्टमय असते आणि अस्थिर असते. यांना कसं बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं, सामना करावा लागतो त्याचा. काय करायचं, इलाज नसतोय. पोटासाठी आलेली असते ती, ह्या गावचं त्या गावाला फिरत असतात. तर जिथं कारखाना असतोय तिथे त्यांची टोळी वगैरे असते. मग तिथं ते असं टोळीनं राहतात आणि जिथं ऊसतोड असते तिथं जातात. त्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. सकाळपासून पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काम करावं लागतं. ऊसतोड म्हणा किंवा डोक्यावर अशा मोळ्या व्हायच्या म्हणा, हे सगळं करावं लागतं. तसंच ऊन, वारा, पाऊस ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. ऊसतोडीमधल्या बायकांना घरकामाबरोबर ही अशा प्रकारची ऊसतोड किंवा शेतीतली कामंही करावी लागतात. तसेच त्यांच्या मुलांचं शिक्षणही खंडित राहतं, कारण ऊसतोडीसाठी त्यांना बरेच गावं स्थलांतर करावी लागतात. इकडं तिकडं जाण्यामुळं सगळं विस्कळीत होतं. आमच्या बांधावरती वगैरे भरपूर शेवग्याची झाडं होती. तर त्यातले आम्ही बऱ्यापैकी सगळीच तोडलेली आहेत. ही बघा, हे झाड मी तुम्हाला दाखवलं होतं मागील एका व्हिडिओमध्ये. आणि इथं जे आहे ते नारळाचं झाड आहे. तर ही 3-4 तुकडी होती ना, त्याच्यामध्ये आम्ही शेवग्याची बाग केलेली. पण त्यावेळेस काय झालं की वातावरणामुळे म्हणा, ही असं फुलं वगैरे यायचे भरपूर आणि वातावरण खराब असलं का ते गळून जायचं. आणि ज्या सीझनला आपल्याला पाहिजे असतील शेंगा, त्या सीझनला काय मिळत नव्हत्या. म्हणजे जेव्हा दर असेल त्यावेळेस शेंगा काही येत नव्हत्या आणि एरवी भरपूर शेंगा लागायच्या. म्हणून वैतागून आम्ही ती बाग काढून टाकली. आणि मग तिच्या शेंगांचं बिया जिथं जिथं पडल्या होत्या तिथं भरपूर झाडं उगवली होती. आम्ही बऱ्यापैकी झाडं काढली होती, पण बांधांनी वगैरे ठेवलेली झाडं, तर ती पण आता त्रास द्यायला लागली होती. म्हणजे सावली वगैरे पडल्यामुळं रानं पडाक पडते ती बरीच, म्हणून आम्ही ती काढून टाकली. जो छोटा कॅनल आहे ना, त्या कॅनलच्या खालची जी रानं आहेत त्यांची जरा असं म्हणजे समान पातळीवर रानं आहे ती. म्हणजे सगळी सपाट आहेत, असं काही जास्त खालीवर अशी नाहीत. म्हणजे थोडाफार उतार आहे खालच्या बाजूला, पण इतकं पण नाही. ओढून घेतलेली आहेत रानं आणि ती व्यवस्थित करून घेतलेली आहेत. पण ही जी 2-4 तुकडी आहेत ना, ती अशी तुकडी आहेत की खूप असे खड्ड्यात आहेत. आता हे जे आता सध्या ऊसतोड सुरू आहे ना, ती तर अगदी खड्ड्यात रान आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं तुकडं आहेत त्याच्यापेक्षा उंच, आणि त्याच्यानंतरचं त्याच्यापेक्षा उंच, अशी ही तुकडी आहेत बघा. त्यामुळं ह्या रानातला ऊस काढायचा म्हणलं का एकदम अशक्य गोष्ट आहे. तर आता मी तुम्हाला असं का म्हणते तर दाखवणारच आहे पुढे तुम्हाला, बघा तुम्ही. ह्या ज्या तुकड्यातनी जी ऊस होता ना, तो खोडवा ऊस होता. मग आता ह्या वर्षी आम्ही ही तुकडी मोडणार आहे, कारण खोडव्याचं पीक आम्ही घेतलं आहे आणि निडव्याचं पीक आम्ही काही घेणार नाही, कारण निडव्यामध्ये काहीही पडत नाही. जर ऊस चांगला असेल तर पडू शकतं, परंतु आम्ही शक्यतो घेतच नाही निडवा. म्हणून आता ह्या वर्षी ही तुकडी मोडायची आहेत. आणि मग नांगरून ही रानं अशी तळू द्यायची आहेत उन्हाळ्यात. एकदम चांगली तळली का मग दुसऱ्या पिकाचा विचार करणार, नाहीतर मग ऊसच लावून टाकणार आहे. इकडं उशीर व्हायला लागला होता ट्रॉल्या वगैरे भरायला,
आणि मग भूक खूप लागलेली, कारण आम्ही संध्याकाळी 5 वाजता 5-5:30 वाजताच आमचं टायमिंग आहे जेवायचं. आणि मग आम्हाला काही जेवण करायचं झालं नव्हतं आणि रानात काही जेवण घेऊन आलो नव्हतं. त्यामुळं मग आता म्हणलं ऊस खावावा. शक्यतो मी ऊस खातच नाही, मला ऊस खाता येत नाही आणि सगळं आतून वगैरे ती चुया वगैरे लागून नाही, सगळं चिरा पडतात तोंडात सगळ्या, त्याच्यामुळं मग मी खात नाही. पण म्हटलं तर चला आज खाऊयाच म्हणून खायला लागली. मी जिथं बसले ना तर तो बांध नाही तर मोठी ताल आहे आणि त्या तालीवर मी बसले आणि इथून सगळं दिसतंय खालीपर्यंत. ऊस तोडताना किंवा ट्रॅक्टर भरताना सगळं दिसतंय म्हणून मी इथं बसले. तर हे बघा, आता जवळजवळ 6:30 वाजले आणि आपल्या इकडं अंधार लवकर पडतो ह्या दिवसात. तर ऊसाची ट्रॉली काढायला लागलेली आहे आणि इथंही ताल आहे, मी तुम्हाला सांगितलंच. आणि ह्या तालीतून कशी काढतायत बघा आणि ही कसं आता पुढं होते बघाच तुम्ही. तर अशा प्रकारे ट्रॉली अडकलेली आहे. फुल ट्रॉली भरली होती ऊसाची आणि ट्रॅक्टर काय केलं, दुसरा ट्रॅक्टर लावून ओढतायत. दोन्ही ट्रॅक्टरला न जुमानता ट्रॉली तिथंच अडकलेली आहे, कारण खाली थोडंसं म्हणजे खड्डा आहे आणि भरपूर पाचरूट टाकलं होतं बरं का तिथं, पण तरीही ट्रॉली काय दोन्ही ट्रॅक्टरला ओढता आली नाही. तर आम्हाला भीती वाटायला लागली की आता ट्रॉली उलटते काय कुणास ठाऊक, पण तसं काय झालं नाही. नंतर परत माघारी पुढचा जो ट्रॅक्टर आहे ना तो नंतर माघारी घेतला आणि ट्रॉलीला परत त्याची दोरी बांधली आणि मागच्या साईडने ओढला. म्हणजे असं केलं. आम्हाला खूप वेळ झाला होता, अगदी 8-8:30 वाजल्या होत्या आणि 8:30 वाजल्या तरीही 2-3 प्रयत्न केले, तर त्या 3 प्रयत्नात ही ट्रॉली बाहेर निघाली नव्हती. शेवटी मग मी ह्यांना म्हणलं की मला तुम्ही घरी सोडा आणि मग नंतर माघारी या, असं म्हणल्यावर मग मला त्यांनी घरी सोडायला आलेत, म्हणजे आम्ही निघालो होतो. तर असं झालं होतं बघा ट्रॉलीचं. मग बघा किती कष्ट असते शेतकऱ्याला आणि किती कष्टातून जावं लागतं अगदी ऊस जाईपर्यंत. कधी कधी ही ट्रॉली उलटल्यानंतर परत ऊस भरायचा म्हणल्यावर ना जी ऊसतोडी कामगार असतात ना त्यांना पैसे द्यावे लागतात. आणि ऊसाला काय भाव आहेत तेही तुम्हाला माहितीच आहे. माझं लग्न झाल्यापासून बघते अगदी जास्तीत जास्त 1000 रुपये वाढलेत टनाला, ह्याच्यापेक्षा काही जास्त वाढलेले नाहीत. आणि तुम्ही बघा त्याच वेळेस सोन्याचा जो भाव होता, सोनं अगदी 5-5.5 हजार नव्हतं, ते आज 1.5 लाखाच्या पुढं गेलं आहे. अशी सगळी परिस्थिती शेतकरी झालेली आहे. तरी मला वाटतं सरकारने म्हणा असं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या पिकांची दरवाढ झाली पाहिजे आणि पिकांना चांगले भाव मिळाले तरच शेतकरी जगू शकतो. आणि शेतकरी हा देशाचं भविष्य आहे. त्यामुळं शेतकरी हा जगला वाचला तरच तुमचं भविष्य टिकून राहणार आहे, नाहीतर काही नाही. तर मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला जर व्हिडिओ हा खरोखरच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओच्या खाली जे बटन येतं ते तुम्ही क्लिक करा, म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत ते घराघरामध्ये पोहोचतील. तर नंतर भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.